आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आहे आणि नागपूरच्या पवित्र स्थान म्हणून ओळखला जाणारा दीक्षाभूमी परिसरात जे आहे ते सकाळपासून अनुयायी जे अभिवादन करायला येत असतात। मी सध्या या दीक्षाभूमी परिसरात या ठिकाणी जर बघितलं असेल तर ऊर्जेचे स्थान म्हणून या स्थानाला ओळखलं जातं, पवित्र स्थान ओळखलं जातं आणि दरवर्षी जे आहे ते बौद्ध अनुयायी या ठिकाणी येत असतात, अभिवादन करत असतात। बौद्ध पौर्णिमा असो, महापरिनिर्वाण दिन असो, अशा वेगवेगळ्या दिवशी जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि दर्शन घेत असतात। विदर्भातीलच नव्हे तर देशभरातील लाखो जे आहेत बौद्ध अनुयायी या ठिकाणी येऊन आपले दर्शन घेत असतात। आपल्यासोबत काही अनुयायी आहेत, त्यांच्याशी थेट आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। त्यांना काय वाटतं अभिवादन करताना, काय सांगाल? पवित्र स्थान आहे, पवित्र स्थानी आला आहे, अभिवादन केलेलं, काय मनात एका अर्थानं भावना तुझ्या? मी बघा आज नांदेडवरून आलेलो आहे। मला भंडाऱ्याला जायचं आहे, पण आज महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे माझ्या मनात आलं की आपण जायचं आणि बाबासाहेबांचे दर्शन घ्यायचे किंवा त्यांची भेट घ्यायची। त्यामुळे खूप आनंदी आणि शांत वाटत आहे आज। आपण बघितलं असेल की हा तरुण आहे, तिथून अभिवादन केलं। असे अनेक अनुयायी जे एकंदरीत असतात। आपल्यासोबत आणखी काही व्यक्ती आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू। काय वाटतं अभिवादन केलंय, काय सांगाल? बाबासाहेबांचा परिनिर्वाणानिमित्त जे दुःखाचा दिवस आज जो आहे, त्या दुःखाचा दिवस सगळ्यात जे विदर्भातले आहो या बाहेर देशातले आहो, त्या कारण त्या भारत देशातले सगळ्यात जास्त लोक आपल्या दीक्षाभूमीला एवढं मोठं स्थान आहे। बाबासाहेबांनी संविधान ज्यांनी बनवलं सगळ्यात मोठं, त्या संविधानाच्या निमित्ताने सगळेच जण लोक त्या संविधानाला मानून त्या बाबासाहेबांना आम्ही अभिवादन करतो। जे बाबासाहेबांना आम्हाला 6 डिसेंबरला दुःखाचा दिवस असल्यामुळे आम्ही स्वतः अभिवादन करतो। आपण बघू शकता की दुःखाचा दिवस आहे आणि एकंदरीत अभिवादन करण्यासाठी जे आहे ते अनुयायी हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।